चला परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहू, बघा तुम्हाला काही उदाहरणं देतो। 10 कंसात 3, 10 दुसऱ्या कंसात अधिक 3, 10 अधिक 3 वजा 10 वजा 3 वजा 10 वजा कंसात 3, 10 वजा कंसात वजा 3 वजा 10 कंसात 3। आता बरेच जण, माझ्या अनुभवावरून सांगत आहे मी, बरेच जण याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नाचे उत्तर 30 असं काढतात, परंतु या सगळ्या प्रश्नाची उत्तर 30 नाही येणार। कुठं कुठं 30 येतील? या ठिकाणी उत्तर 30 येईल, या ठिकाणी 30 येईल, या ठिकाणी 30 येईल, चिन्हाचं आपण नंतर बघूया, आणि या ठिकाणी 30 येईल। आता या फक्त या 4 ठिकाणी 30 येईल आणि दुसरे जे 3 उदाहरण आहेत तिथं 30 उत्तर येणार नाही। आता इथं 30 का येईल आणि इकडे 30 का येणार नाही, किंवा त्याचं उत्तर, या दोघाचा गुणाकार केव्हा होतो? बघा, पहिला नियम सांगतो। नंबर 1, जर कंसाच्या बाहेर कंसाला लागून लगेचच संख्या असेल, काय म्हटलं मी? जर कंसाच्या बाहेर कंसाला लागून लगेचच संख्या असेल तर अगोदर संख्येचा गुणाकार करावा आणि त्यानंतर त्याच्या सोबतच्या चिन्हाचा गुणाकार करावा। आता इथं कंसाच्या बाहेर लागून लगेचच काय आहे? संख्या आहे, म्हणून अगोदर काय होईल? संख्येचा गुणाकार होईल। 10 गुणिले 3 किती होईल? 30। आता त्याच्यासोबत चिन्हाचा गुणाकार, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की याच्यासोबत कोणतं चिन्ह नसेल तर कोणतं चिन्ह असेल? इथं प्लस, इथं कोणतं चिन्ह आहे? प्लस, आणि आपल्याला माहित आहे प्लस गुणिले प्लस काय राहील? प्लस। आता इथं मुद्दाम चिन्ह दिलेलं आहे प्लस, जर दिलं नसेल तर ते ऑलरेडी तिथं प्लस आहेच आहे, परंतु इथं मुद्दाम दिलंय म्हणजे कन्फ्यूज करण्यासाठी तुम्ही त्याचं उत्तर 13 काढावं। परंतु आपल्याला माहित आहे कंसाच्या बाहेर जर लागून लगेचच चिन्ह संख्या असेल तर अगोदर काय होईल? संख्येचा गुणाकार होईल। 10 गुणिले 3 किती होईल? 30, आणि त्याच्यासोबत चिन्हाचा गुणाकार, प्लस गुणिले प्लस काय होईल? प्लस। आता इथं होणार नाही, कारण कंसाच्या बाहेर लागून लगेचच काय आहे? चिन्ह आहे, म्हणून संख्येचा गुणाकार होणार नाही। इथं काय होईल? कंसाच्या बाहेर काय दिले आहे? संख्या दिली आहे, म्हणून इथं संख्येचा गुणाकार करूया। 10 गुणिले 3 किती होईल? 30। आता त्याच्यासोबत चिन्हाचा गुणाकार, मायनस गुणिले मायनस काय होईल? प्लस। आता इथं जाऊया, कंसाच्या बाहेर लागून काय आहे? संख्या आहे, म्हणून अगोदर संख्येचा गुणाकार 10 गुणिले 3 किती होईल? 30। त्याच्यासोबत चिन्हाचा गुणाकार, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, मायनस गुणिले प्लस काय होईल? मायनस। आपल्याला याच्यामध्ये अजून एक उदाहरण बघता येईल, 10 कंसात मायनस 3। इथं सुद्धा आपल्याला काय पाहता येईल? कंसाच्या बाहेर लागून लगेचच काय आहे? संख्या आहे, तर अगोदर काय होईल? संख्येचा गुणाकार, 10 गुणिले 3 किती होईल? 30, आणि त्यासोबत चिन्हाचा गुणाकार, प्लस गुणिले मायनस काय झालं? मायनस। पहिला नियम मी काय सांगितला परत, तो कुठं कुठं लागू होतो? उदाहरण नंबर 1, उदाहरण नंबर 2, उदाहरण नंबर 3, उदाहरण नंबर 4 आणि उदाहरण नंबर 5। जर कंसाच्या बाहेर लागून लगेचच संख्या असेल तर अगोदर संख्येचा गुणाकार होईल आणि त्यानंतर त्याच्यासोबतच्या चिन्हाचा गुणाकार होईल। आता नियम नंबर 2, जर कंसाच्या बाहेर लागून लगेचच चिन्ह असेल, म्हणजे त्याला चिटकून, इथं काय आहे? चिन्ह आहे, इथं काय? चिन्ह आहे, इथं काय? चिन्ह आहे, तर अगोदर चिन्हाचा गुणाकार करावा आणि त्यानंतर जी क्रिया निर्माण होईल, आता 2च क्रिया निर्माण होतात त्याच्यानंतर, अगोदर चिन्हाचा गुणाकार केल्यावर 2च क्रिया निर्माण होतील, एक तर बेरजेची क्रिया निर्माण होईल किंवा वजाबाकीची क्रिया निर्माण होईल। बघा, दुसरा नियम सांगतोय मी, दुसरा नियम या 3 उदाहरणासाठी लागू होईल, कारण या 3 उदाहरणामध्ये आपण पाहतोय कंसाच्या बाहेर लगेचच काय आहे? चिन्ह आहे, म्हणून अगोदर काय होईल? चिन्हाचा गुणाकार होईल।
आता इथे याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय असेल, प्लस चिन्ह असेल. प्लस गुणिले प्लस काय होईल, प्लस. इकडे काय आहे 10 आणि इथे काय आहे 3. आता कोणती क्रिया निर्माण झाली, बेरजेची क्रिया निर्माण झाली, म्हणून 10 अधिक 3 किती होईल, 13. इकडे कंसाच्या बाहेर लागून लगेचच काय आहे, चिन्ह आहे, म्हणून अगोदर चिन्हाचा गुणाकार होईल. मायनस गुणिले प्लस काय झालं, मायनस. हे -10 जसंच्या तसं आणि हे 3 जसंच्या तसं. आता इथं सुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण, सारखे चिन्ह असतील तर अगोदर काय करावी, बेरीज करावी. 10 आणि 3 किती झालं, 13. आणि जे चिन्ह आहे तेच द्यावं, म्हणजे काय होईल, मायनस. याचं उत्तर काय आलं, -13. मी म्हटलं कंसाच्या बाहेर जर लागून लगेचच चिन्ह असेल तर अगोदर चिन्हाचा गुणाकार करावा आणि त्यानंतर जी क्रिया निर्माण होईल, कोणत्या क्रिया निर्माण होतात म्हटलं, बेरीज किंवा वजाबाकी, जी क्रिया निर्माण होईल ती क्रिया करावी. इथं पहा आता 10 हे वजा गुणिले वजा काय झालं, अधिक 3. आता इथं कोणती क्रिया निर्माण झाली, बेरजेची क्रिया निर्माण झाली. उत्तर किती आलं, 13. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलं की 2 नियम पाहिले. नंबर 1, जर कंसाच्या बाहेर लागून लगेचच संख्या असेल तर संख्येचा गुणाकार करावा आणि त्यानंतर त्याच्यासोबतच्या चिन्हाचा गुणाकार करावा. आणि दुसरा नियम पाहिला, जर कंसाच्या बाहेर लागून लगेचच चिन्ह असेल तर चिन्हाचा गुणाकार करावा आणि त्यानंतर जी क्रिया निर्माण होईल ती क्रिया करावी. मग ती बेरजेची क्रिया निर्माण असेल तर बेरजेची क्रिया निर्माण झाली तर बेरीज करावी आणि वजाबाकीची क्रिया निर्माण झाली तर वजाबाकी करावी. ओके, जय हिंद.